Once more! Once more! Once more! तर नमस्कार भावना, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे लातकी भावना. आजचा व्हिडिओ खास जबरदस्त झाला. तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ क्रेडिट करायचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, थोडा वेळ न स्किप करता पाहिजे म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे समजून जाईल. तसेच तुम्ही आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला गेलं बेल नोटिफिकेशन ऑन करा, सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तसेच आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण तिथे आपण व्हिडिओची मटेरियल अगदी फ्रीमध्ये देतात, तिथून तुम्ही सहजपणे डाउनलोड करून आपल्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता. तर भावना, तुमचा थोडा वेळ आपल्या व्हिडिओला सुरुवात नाही. अलाइट मिशन ॲप ओपन करून घ्यायचं. अलाइट मिशन ॲप ओपन करून घ्यायचं. तर मला अशा प्रकारे काही इंटरफेस बघा भेटेल. इंटरफेस बघा भेटलं जे आपला बीट मापोजी इम्पोर्ट केलेलं आहे ते बीट मापोजी ओपन करून घेतं. बीट मापोजी ओपन करून घेतलं. मित्रांनो बघू शकता आपण सॉंगला आपण अशा प्रकारे बीट लावल्यानंतर तर 3 PNG आपण ऑलरेडी ते ॲड केले. ते ॲड केल्यानंतर त्याला इफेक्ट पण अप्लाय केलेला आहे. अप्लाय केल्यानंतर आपला 0 सेकंद राहील. प्लस सेकंड क्लिक करायचं मिडवर त्यानंतर मित्रांनो तिथून एक PNG इथून ॲड करून 3 डॉटवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर फुल एरिया कंपोज करून घ्यायचं. फुल एरिया कंपोज करून घेतलं त्या PNGला 4.30 सेकंद वाढवून घ्यायचं. वाढवून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता PNGला अशा प्रकारे बॅकग्राऊंड करून घ्यायचं. बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर आपण टेक्स्ट साईड PNG ऑलरेडी आपण ॲड केली. ॲड केल्यानंतर 4.30 सेकंद प्लस सेकंड क्लिक करा मिडवर त्यानंतर इथून एक PNG ॲड करून घ्यायचं. 3 डॉटवर क्लिक करून फुल एरिया कंपोज करून ह्या PNGला 6.5 सेकंद कट करून घ्यायचं. मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे इथं पण PNG आपली ॲड झाल्यानंतर 6.5 सेकंदाला आपण 3 PNG ऑलरेडी आपण बीट माप प्रोजेक्टमध्ये दिल्यानंतर 7.16 सेकंदाच्या प्लस सेकंड क्लिक करा मिडवर त्यानंतर इथून एक PNG इथून ॲड करून घ्यायचं. ॲड करून 3 डॉटवर क्लिक करून फुल एरिया कंपोज करून घ्यायचं. ह्या आपण PNGला 8.27 सेकंद कट करून घ्यायचं. तर मित्रांनो बघू शकता आपण ज्या ठिकाणी बीट लावले त्या ठिकाणी PNG आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. तर भावना बघू शकता आपण अशा प्रकारे आपण ज्या ठिकाणी बीट लावले त्या ठिकाणी आपण PNG ॲड करून घेत आहोत. तर भावना बघू शकता अशा प्रकारे आपले PNG ॲड झाल्यानंतर टेक्स्ट साईड PNGला अशा प्रकारे PNG जे आहे बॅकग्राऊंड करून घ्यायचं. मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व PNG ॲड झाल्यानंतर इथून एक प्लस 4.24 सेकंद प्लस सेकंड क्लिक करा इथून एक PNG इथून ॲड करून 3 डॉट क्लिक करा फुल एरिया कंपोज करून घ्यायचं. PNG ॲड करून घ्यायचं. त्याचा कलर ब्लॅक करून घ्यायचा. ब्लॅक करून बेडिंग जायचे. बेडिंगवर गेल्यानंतर ऑपोजिट मित्रांनो वेस्ट ठेवून घ्यायचं. वेस्ट ठेवल्यानंतर त्या PNGला शेवटपणे वाढवून घ्यायचं. शेवटपणे इफेक्ट जायचे. ॲड इफेक्ट करायचं. ॲड इफेक्ट केल्यानंतर ब्लिंकिंग म्हणून नावाचं इफेक्ट 16 ठेवल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या PNGला ॲड झालेला. ह्या PNGला इफेक्ट अप्लाय करण्यासाठी जे तुम्ही आपला CKP इम्पोर्ट केला ते CKP ओपन करून घ्यायचं. CKP ओपन करून घ्यायचं. जे फर्स्ट PNG टच केल्यानंतर इफेक्ट जायचे. इफेक्टवर गेल्यानंतर कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. आपला बीट माप ओपन करून घ्यायचं. बीट माप ओपन करून जे फर्स्ट PNG दिसत आहे त्या PNG टच केल्यानंतर इफेक्ट अप्लाय करून घेतलं. मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या फर्स्ट PNGला इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर आपला CKP ओपन करून घ्यायचं. CKP ओपन करून घ्यायचं. सेकंड PNG PNGला टच केल्यानंतर इफेक्ट जायचे. इफेक्टवर गेल्यानंतर कॉपी इफेक्ट करून घेतल्यानंतर आपला बीट माप ओपन करून घ्यायचं. बीट माप ओपन करून घेतल्यानंतर जे सेकंड PNGला टच केल्यानंतर इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या सेकंड PNGला पण इफेक्ट अप्लाय झाला. आपल्याला थर्ड PNGचे आपण ऑलरेडी बीट माप प्रोजेक्टमध्ये ऑलरेडी PNG दिल्यानंतर CKP ओपन करूया. CKP ओपन करून घेतल्यानंतर जे फोर्थ नंबरची PNGला टच केल्यानंतर इफेक्ट जायचे. इफेक्टवर गेल्यानंतर कॉपी इफेक्ट करून घेते. कॉपी ऑल इफेक्ट करून घेतल्यानंतर आपला बीट माप ओपन करून घ्यायचं. बीट माप ओपन करून घेतल्यानंतर जे फोर्थ नंबरची PNGला टच केल्यानंतर इफेक्ट अप्लाय करून घेतलं. मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या PNGला इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर आपला CKP ओपन करून घेतो. आपला CKP ओपन करून जे 5 नंबरची PNGला टच केल्यानंतर इफेक्टवर जायचे. इफेक्टवर गेल्यानंतर कॉपी ऑल इफेक्ट करून घेते. कॉपी ऑल इफेक्ट करून आपला बीट माप ओपन करून घेतो. बीट माप ओपन करून घेतल्यानंतर जे 5 नंबरची PNGला टच केल्यानंतर इफेक्ट अप्लाय करून घेतले. मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या 5 PNGला इफेक्ट आपल्या झाला. तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर मित्रांनो आपला CKP ओपन करून घ्यायचं. CKP इफेक्ट ओपन करून घेतलं. जे शेवटची PNGला टच केल्यानंतर इफेक्ट जायचे. इफेक्टवर गेल्यानंतर कॉपी ऑल इफेक्ट करून घेतल्यानंतर आपला बीट माप ओपन करून घ्यायचं. बीट माप ओपन करून घेतल्यानंतर जे शेवटची PNGला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचं. मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ क्रेडिट झाले. व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला दिसत तिथे तुम्हाला क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जी क्वालिटी आहे ती 720 ठेवायची आणि एक्सपोर्ट होती. क्लिक केल्यानंतर